पण आंबट शौकीन नाव का द्यावंसं वाटलं? त्याच्यावरती काय विचार होता? आंबट शौकीन नाव हे ह्याच्यासाठी द्यायला वाटलं की ज्यावेळेस आम्ही ही फिल्मची सुरुवात केली होती, तर त्यावेळेस सुरुवातीपासून ज्यावेळेस स्टोरी कळली ना, तर ह्याच्यामध्ये अडकले जाणारे जे लोक असतात ते सगळे आंबट शौकीन असतात. कारण की साधा दही दूध भात खाणारा जो मुलगा आहे तो ह्याच्यामध्ये अडकणार नाही. काय होतं माहिती आहे का, की ज्यावेळेस आपण कुठला तरी मोबाईलमध्ये एक सजेस्टेड ॲप आपल्याला वेगळ्या प्रकारचा येतो, तर त्याच्यामध्ये काही तरुण मंडळी असतात, काही पुरुष म्हणजे ज्येष्ठ मंडळी देखील, ते काय करतात माहिती आहे का तुम्हाला, की ॲटोमॅटिकली तो ॲप्लिकेशन आपल्याला समोर दिसलं की ते त्याच्यामध्ये क्लिक करतात. आणि ते क्लिक केल्यामुळं काय होतं, एक विशिष्ट प्रकारचा डाटा असतो तो त्या स्कॅमर्स लोकांकडे जातो. मग ते स्कॅमर्स लोक काय करतात, ह्या लोकांना अट्रॅक्ट करतात आपल्याकडं आणि त्यांना त्यांचे बकरे बनवतात. म्हणून ते जे बकरे बनतात ना, ते लोक आंबट शौकीन असतात. म्हणून आम्हाला काय करायचं होतं माहिती आहे का, हा शब्द एक मेटाफॉर म्हणून यूज करून, की आंबट शौकीनांनो सावधान, हे की नाही, म्हणजे त्या गोष्टीमध्ये. कारण की आता जर आम्ही अशीच पब्लिसिटी करायला गेलो असतो, तर मला नाही वाटत की जितका रिस्पॉन्स आत्ता आम्हाला आलेला आहे ना या फिल्मच्या प्रमोशनमध्ये, तितका रिस्पॉन्स कुठलं वेगळं नाव असेल त्याला आला होता.